आले 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 रोह्यात आमदार महेंद्र दळवी आले। रोहा येथे शिवसेना बळकट करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मुरुड अलिबाग मतदारसंघातील आमदार महेंद्र दळवी यांनी लक्ष केंद्रित केले आहे। त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून रोह्यातील कुमार हर्ष पाटील यांच्यासोबत असंख्य तरुणांनी आमदार महेंद्र दळवी, रोहा तालुका शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यामध्ये रोहा तालुक्यातील खारगाव, खरापट्टी, गोफण, संत रोहिदासनगर यासह विविध गावातील शहरातील तरुणांनी प्रवेश केला। यामुळे रोह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढणार आहे। यावेळी आमदार महेंद्र दळवी यांचे मार्गदर्शन ही शिवसैनिकांना लाभले। रोह्याच्या नेत्यांनी कायम अन्याय केला। रोह्याच्या नेत्यांच्या छत्रछायेखाली कधीही कोणी मोठा झाला नाही। मी शेतकरी कामगार पक्षाचा रेकॉर्ड मोडून 2 वेळा आमदार झालो आहे। यापुढेही पुन्हा मीच आमदार होईन असा विश्वास व्यक्त करत ही तरुणाई इतिहास घडू शकते असे आमदार महेंद्र दळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। एकंदरीतच आमदार दळवी यांच्या सक्रिय होण्यामुळे रोह्यात युतीत मिठाचा खडा पडताना दिसत आहे। रोहा येथे शिवसेना बळकट करण्यासाठी महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे। कुमार हर्ष मुरलीधर पाटील प्रतिष्ठानचा नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून निवडण्यात आला आहे। तरुणाई इतिहास घडवू शकते असे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे। काही काळ मी रोह्याच्या नेत्यांच्या सभेत काम केलं। देण्याची संधी येते तेव्हा कधीच कार्यकर्ता देत नाही, खात्यात स्थायी स्वभाव आहे आणि त्यातून मी बाहेर पडलो आणि मग मी आमदार झालो। हा प्रवास तुम्ही सगळ्यांनी बघितला आणि मग हा सगळ्यात माझी जिद्द आहे की एखादी गोष्ट डोक्यामध्ये धरली की ती तडीच न्यायची, हा माझा स्वभाव असल्यामुळे आणि एकंदर बऱ्याच लोकांचा अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे मग हर्षाशी बोलताना मला असं लक्षात आलं की बाबा याच्यामध्ये सगळे गुण असतील तर त्याचा उपयोग नक्की आपण करून घ्यायला पाहिजे। मग माझ्या नावाने प्रतिष्ठान काढून रोह्यामध्ये सोशल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं, गावागावात पोहोचणं, आपल्याविषयीची मती सांगणं, पक्षाची मती सांगणं किंवा पक्षाकडनं सार्वजनिक हिताची कामं करून घेणं, युवांचे प्रश्न सोडवणं, या सगळ्या गोष्टी येतात आणि मग एकंदर त्याचं बघितल्यानंतर मला असं वाटलं की शिंदे साहेबांना बोलवा, हर्षला बोलवा, त्याचे जेवढे मित्र परिवार येतील त्याला एवढे छोटे काय आपण बैठक घेऊन मग ठरवायचं त्याने प्रवेश करायचा की नाही करायचा। तर शिंदे साहेब बोलले की प्रवेश घेऊया का, पण माझं भाषण झाल्यावर त्याने ठरवायचं आहे तुम्ही प्रवेश करायचा की नाही करायचा। एवढं मोठं मराठा शेतकरी कामगार पक्ष या सगळ्या गोष्टी दूर होईल, दूर करणारा कोणत्याही योद्धा जन्माला येईल, तो सगळ्या तुमच्या माध्यमातून आलो तसं आता लक्ष रोह्याकडे निश्चित आहे। रोह्याच्या पण नेत्यांनी खूप मोठा अन्याय केला, कधीच कोणाला वाढून दिला नाही आहे। एकंदर त्यांची अगदी राजकीय प्रवास बघितला तर अंतुले साहेबांपासून आतापर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला घरी काय मिळेल एवढं बघितलं, दुसऱ्याला काय द्यायचं कधी बघितलं नाही आहे। त्यामुळे त्यांच्या घरात किती भांडणं असली ती पेल्यातली आहेत, कधी सगळी लोक ते झालं आता तुम्ही बघितलं। अनेक जण अशी होती गेली, त्यांची निराशा झाली, येणाऱ्या काळामध्ये दिसत चित्र, कारण विश्वास ठेवणारी व्यक्ती नाही आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं शिंदे साहेबांचं नेतृत्व तालुक्याने स्वीकारले। एक खूप छान पद्धतीनं नवरात्री उत्सवाच्या माध्यमातून छोटे मोठे कार्यक्रम घेऊन मग लोकांमध्ये आलो, लोकांनी स्वीकारलं। मग सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या निवडणुकीला सामोरे गेलो, कधी हारलो कधी जिंकलो, पण लोकांमध्ये राहिलो आणि सलग 2 वेळा आमदार होण्याचा सन्मान मला मिळाला। ही काय साधी गोष्ट नाही आहे, कारण एकदा आमदार अलिबागचं होऊन गेलं काही मंडळी, तर शेतकरी कामगार पक्ष सोडला तर इतर कुठल्या पक्षाला सलग 2 वेळा आमदार होता आला नाही। पण मी सगळ्यांना पार करून मी 2दा आमदार झालो, तिसऱ्यांदाही होणार, चौथ्यांदा होणार, दोन माझी माणसाचे असल्यामुळे माणसाचे संवाद करून प्रश्न सोडवणे आपलं काम निश्चित आहे। आणि मग हारशी बोलताना सगळ्या गोष्टी मला जाणवल्या की तिथे कुठलंही काय एखाद्या करायला गेलं की ते परिपूर्ण होत नाही आहे, आता नेतृत्व पाहिजे। आणि त्या नेतृत्व स्वीकार त्याने दर्शवली की महेंद्र दळवी अलिबाग मुरुड रोह्याचे आमदार आहेत आणि एकत्र त्यांचा कार्यप्रणाली, कार्यप्रवास सगळा बघितला, तर या माणसाकडे आपण गेलो तर आपल्याला नक्की न्याय मिळेल किंवा आपल्या जवळची लोक आहेत, तरुण असतील, वृद्ध असतील, मार्गदर्शन करणारे असतील, त्यांना नक्की न्याय मिळेल। अशा भूमिकेतनं हर्षने जेव्हा माझ्याशी संवाद केला तेव्हा मला लक्षात आलं की बाबा कुठेतरी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे। असं आहे की कुठलाही खेळ असला की त्याला गुणवत्ता नक्की लागते, त्याशिवाय त्याला पारितोषिकावर पोहोचता येत नाही। तसं राजकारणामध्ये आपले गुण जर आपण दुसऱ्या दाखवलेच नाही आहे
तर समोरचा पण आपल्याला कधीही विचारणार नाही. हे साधं लॉजिक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे खेळाबरोबर राजकारण खेळलं पाहिजे आणि म्हणून दही आणि सगळ्या साहसी खेळाला शासनाने मान्यता दिली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.